तीन वेळेला सामूहिक ओंकार करूया. छान ताड बसा, डोळे मिटा. श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदालम्बोदरं हन्ति सतां प्रत्युह सम्भवं तदालम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदां भोजवरनामदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं कुर्यात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमोस्तुते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. जयन्ता जय जन्मनामार्थसारा जयाने सदा वासनानाथकेरा जयंचामुखी सर्वदा नामकीर्ति. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदास अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुलाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां शरणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कैलासराणा शिवचन्द्रमौळी मणीन्द्रमाथा भ्रुकुटी झळाळी. कारुण्यसिन्धू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोणकारी. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं
यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं वन्दे जगद्गुरुम् शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद भागवताचा जो महामंत्र आहे, या महामंत्राचा जप करूया आणि मग कथा मला करूया. आपल्याकडे मंत्रांचं काय सामर्थ्य आहे? आपण जी मुळाक्षर शिकतो ना, स्वर आणि व्यंजन काही त्यातली, तर त्यातलं प्रत्येक अक्षर हा कुठल्या ना कुठल्या देवतेचा बीज मंत्र आहे बरं का. म्हणजे यानं काय होणार आहे, यानं निश्चित काहीतरी होणार आहे बरं. म्हणजे अगदी काय खुर्ची 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 असं जरी म्हणलं ना आपण, तरी त्याचा जो चांगला रिझल्ट आहे, पॉझिटिव्ह, तो मिळणारच आहे आपल्याला. एवढंच सामर्थ्य आहे त्या शब्दांचं. त्यामुळे आणि अशा ठिकाणी आपण जमलो की जिथे भगवंत प्रत्यक्ष उपस्थित आहे. भागवतामधला श्लोक आहे, नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रमौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. तत्र तिष्ठामि नारद असं म्हणलेत बरं का नारदांना. नारदांनी विचारलं, कुठे असता तुम्ही, तुमचा पत्ता काय? तेव्हा भगवंत म्हणाले, नाहं वसामि वैकुंठे. नारदा, मी वैकुंठामध्ये असेनच असं नाही, नाहं. मग कुठे म्हणाले, योगिनां हृदये रवौ. योगींच्या हृदयात, योगींच्या म्हणजे आता ते आपण वर्तमानपत्रात फोटो पाहतोय ते योगी नाही बरं, त्या सगळ्या योग्यांचा. काय कालचा दिवस काय जबरदस्त होता बरं का. पहिलं स्नान होतं ना आपलं, इथे कथा चालू होती बरं का. काय म्हणजे याच्याकरता फार पूर्वपुण्य लागतं बरं का. आम्ही काही असं बघून ठरवलं नाही, आम्ही आपलं सोमवार ते रविवार म्हटलं ना, आपण जातो जेव्हा तेव्हा आमची झोळी फाटकी असते, आपल्याला कळत नाही काय काय त्यात पडणार आहे. काय जबरदस्त होता कालचा दिवस, आणि त्या दिवसाला आपल्या सप्ताहाची सुरुवात झाली. मग योगींच्या हृदयात कोण आहे म्हणाले सध्या? मग हे नरेंद्र म्हणाले बरं का पटकन. असाच पाहिजे ना नेता. कसा पाहिजे माहिती का, ज्याच्या झब्ब्याला खिसे नाहीत ना तसा नेता पाहिजे. मला काय म्हणायचं कळलं असेल बऱ्याच. काय खिसे जेवढे जास्त ना एवढी गडबड व्हायला सुरुवात होते. म्हणून मी बऱ्याच वेळा धोतरच परिधान करतो बघा. योगींच्या हृदयात मी असेनच असं नाही म्हणाले ना. मग चंद्र आणि सूर्यांमध्ये नाही का, तिथे ज्यानं कुठलाच देव बघितला नाही त्याने सूर्याकडे बघावं म्हणाले. आणि कधी बघावं त्याची वेळ आहे. मे महिन्यामध्ये साधारण 12 तारीख ते 15 तारीख
दुपारी 12 ते 1 गच्चीवरती जावं, टेरेसवरती, आणि 5 मिनिटं बघावं म्हणाले त्याच्याकडे. म्हणजे आपण बघत सूर्याकडे असतो, खाली येऊन पडतो तेव्हा चंद्र फिरत असतो आपल्या आजूबाजूला, दोन्ही दिसतात. सूर्यामध्ये आणि चंद्रामध्ये, म्हणजे शीतलतेमध्ये आणि ज्ञानाच्या प्रकाशामध्ये. शब्द उगतच नाही आहेत बरं का, व्याकरणदृष्ट्या अर्थ नाही लावायचा. भक्ती म्हणून पाहायला लागलं ना की अर्थ बदलतात. तिथे मी असेनच असं नाही. मग कुठेच म्हणाले, पत्ता काय, तुला पत्र पाठवायचं असेल, हे पूर्वीचं सांगतोय मी बरं का. समजा अगदी व्हॉट्सअप पाठवायचा असेल तर तो पोचला पाहिजे ना. पत्ता काय तुझा, मत भक्ता यत्र गायंती, माझे भक्त जिथे जिथे माझं गुणगान करतात, जिथे जिथे माझं कथाश्रवण चालतं, तत्र तिष्ठामि नारद, इथे मी तिष्ठत उभा आहे. आपण सगळे खुर्चीवर छान बसतो बरं का. भगवंत म्हणाले, नारदा मी तिथे तिष्ठत उभा आहे. का उभे तो भगवंत, हे असं सांगतात बरं का. कीर्तनामध्ये 2 जण उभे असतात. कीर्तन जेव्हा चालू असताना तेव्हा कीर्तनकार बुवा आणि भगवंत असे 2 जण उभे असतात बरं का. का उभे असतात, का उभे आहेत भगवंत. जो माझा भक्त माझं गुणगान गातोय त्याला ऐन वेळेला काही आठवलं नाही तर उठून त्याच्यापर्यंत जायला जेवढा वेळ लागेल ना, त्याच्यापेक्षा कमी वेळात मी पोचायला पाहिजे, म्हणून उभे आहेत. किंवा जे आपल्याकरता उभे आहेत आणि ज्यांना आपल्याकडनं काही नकोय, नाहीतर उभे जे होते त्यांना काही ना काहीतरी हवं होतं बघा. किंवा ज्यांना काही नकोय अशांचं गुणगान करू आणि मग कथा वाहाकडे वळू. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम बोलिए. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय.
तुकाराम महाराज की जय, देवर्षी नारद महाराज की जय, महर्षि वेदव्यास मुनि महाराज की जय, सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया, मंगलमूर्ति मोरया, मंगलमूर्ति मोरया। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। या श्रीमद भागवत कथा सप्ताहामध्ये अवगाहित होण्याकरता आलेल्या सर्व श्रोते, साधक, सज्जन, तत्वचिंतक, नामधारक आणि भगवंतांना अत्यंत प्रिय असलेला धर्म ज्यांच्यामुळे टिकून आहे असे आपण सर्व। याचं कारण धर्म कोणी सांभाळलाय? आपल्यावरती जी आक्रमणं झाली त्यावेळेला धर्म कोणी सांभाळलाय? तर ते धर्म सांभाळण्याचं काम केलंय कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार। पण हे सांगत असताना समोर ऐकणारं कोणीतरी पाहिजे। इथे मी नुसतंच घरी आरशासमोर 4 नाही 8 तास बडबड केली तर त्यांना काही फरक पडणार नाही। याच्याकरता ज्यांच्यामुळे धर्माचं रक्षण झालंय असे सर्व उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो। माझे दोन्ही साथीदार यांना स्वतंत्र वंदन करतो। आणि खरं तर मी हे टाळतो बरं का, आयोजकांचे आभार ते मला आवडत नाही। म्हणजे लांगुल चालन ज्याला म्हणतात ना ते केल्यासारखं होतं व्यासपीठावरून। पण मी कुठे काकांचे आभार मानणार नाहीये, पण कुठे काकांना हे करण्याकरता ज्या सगळ्या सज्जन शक्तींनी मदत केली आहे ना त्या सगळ्यांचे आभार मानणार आहे। याचं कारण असं आहे की गोवर्धन उचलायला प्रत्येकाची काठी लागते बरं का, आणि लग्नापेक्षा अधिक धावपळ आहे म्हणाले। 2 दिवसात आवडतं ना, आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी झालं चालले घरी आपापले। हे म्हणजे 4ला कथा सुरू करायची म्हणजे आदल्या दिवशी जी कथा संपल्या ना की लगेच आता उद्या काय। महिला वर्गाचं फार असतं ते, उद्या काय जेवण चालू आहे बरं का, पानावरती बसले आहे, भात वरण वाढून झालेलं आहे, 2-3 घास झाले की मनात विचार येतो उद्या काय करायचं खायला, ते पहिलं हे तर संपवा। पण तो स्वभाव आहे त्यांचा। व्यवहारात ज्याला स्वभाव म्हणतात त्यालाच परमार्थामध्ये भाव असं म्हणतात। भगवंतांचा वास आहे ना त्या ठिकाणी, अहम वैश्वानरो भूत्वा, इथे आहे ना तो नाही का। कितीही भजन करा, जोपर्यंत भोजन वेळेवर मिळत नाही तोपर्यंत त्या भजनाला काही अर्थ नाही। त्यामुळे ती सोय त्यांना करायची असते। म्हणून ज्या सर्व शक्तींनी ज्ञात अज्ञात अशा सर्वांना भगवंत अधिक शक्ती देव असे गोवर्धन उचलण्याची एवढंच फक्त मी या ठिकाणी सांगतो। 2 फक्त सूचना आहेत। आज आपण बसायची रचना थोडीशी बदलली आहे, तर मध्यंतरामध्ये इथे खालती ज्यांना नैसर्गिक विधी करता जायचे तर ते इथे महिला वर्ग इथे जाऊ शकतो, पुरुष वर्गाकरता वर सोय केलेली आहे। ज्यांना अगदी पायऱ्या चढणं शक्य नाही त्यांनी इथे थांबायला हरकत नाही।
ती काय अडचण नाही. आणि दुसरी अशी, खरं तर मला ती काल करावी लागली नाही, पण चपला आपण सगळ्यांनी ओळीत काढल्या पाहिजेत बरं का. ना येणारा माणूस जो आहे ना, तो आत काय चाललंय याच्यापेक्षा बाहेर कसं वर्तन चाललंय ना आत गेलेल्या लोकांचं, ते पाहत असतो बरं का. आपण फार दक्ष असलं पाहिजे. आपल्याला परमार्थ करायचा आहे ना, मग परमार्थात हे असं येऱ्या गावाळ्याचे काम नव्हे बरं का. व्यवस्थित असलं पाहिजे. आपण आपली चप्पल व्यवस्थितच काढली पाहिजे, म्हणून दुसऱ्याची हलवायची नाही. तर एवढं फक्त सांगायचंय मला. कथा भागाला सुरुवात करण्यापूर्वी चतुश्लोकी भागवताचा उच्चार करू. अर्धे अर्धे सांगतो, पाठीमागून ना. हा, ज्यांना कागद मिळाला नाही त्यांना द्या. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंत म्हणतात, ह्या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही होतं ते मीच आहे. चराचर सृष्टीमध्ये जे काही आहे ते सुद्धा मीच आहे. आणि चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सुद्धा मीच आहे. या चराचर सृष्टीचा लय कधी होतो माहिती आहे? साधारण कालगणना म्हणजे भागवतात आधी आहे, पण त्यात आपण तेवढ्या तांत्रिक गोष्टीत जात नाही. आपल्याला आपलं माहिती की कलियुग झालं की आपण ऐकलंय बरं. काय माहिती म्हणजे ऐकलंय, कुठलं माहिती असणार आपल्याला, आपण ऐकलंय. कलियुग साधारणपणे 4,32,000 वर्षांचं आहे. त्यातली जेमतेम 5,500 तेवढी नाही झालेली, पण 5,500 वर्ष झाली. कलियुगाच्या दुप्पट म्हणजे 4,32,000च्या दुप्पट. बँकेत कोण, बँकवाले कोण? 864. त्यांना पटकन जमतं बरं का. काय काय गणित काय असेल ते माहिती नाही, त्याच्या दुप्पट बरं का द्वापार युग आहे. तर हे युग संपताना हे जे अवतार आहेत सगळे हे त्या युगाच्या समाप्तीच्या वेळेचे आहेत सगळे. म्हणजे 4,32,000 वर्ष काही चालू नव्हत्या क्रीडा भगवंतांच्या. त्या शेवटची साधारण 1,200 वर्ष सांगतात. भगवंतांनी ज्या वेळेला निजधाम गमन केलं तेव्हा
125 वर्षाचं वय होतं. याच्या दुप्पट किंवा कलियुगाच्या तिप्पट त्रेतायुग आहे, म्हणजे 12,96,000 वर्ष, आणि त्याच्या दुप्पट सत्ययुग 17,28,000. प्रत्येकाला 4,32,000 वाढत जाणार. असं सगळं मिळून याची बेरीज आहे 43,20,000 एवढी वर्ष. बरं का, 43,20,000 वर्षांचं एक महायुग आहे. जरा कालगणना कशी आहे तेवढं सांगतो बरं का. अशी 70 महायुग झाल्यानंतर एक मनवंतर होतं. अजून आपण प्रलयापर्यंत आलोच नाही बरं का. अशी 70 युग झाल्यानंतर एक मनवंतर होतं, आणि अशी 14 मनवंतर झाली की त्या 14 मनवंतराला मिळून एक कल्प असं म्हणतात. 14 मनवंतर झाली की एक कल्प होतो, आणि त्या कल्पाच्या अंती प्रलय आहे. काय गणित आहे बघा, हे भागवतात लिहिलेलं आहे बरं का. आणि आपल्या सगळ्यांकरता एक गोष्ट सांगतो की ते जे मध्ये बिग बँग थिअरी वगैरे आपण शिकलेलं, म्हणजे सगळं ते सगळे शोध चालू होते ना, रिसर्च जेव्हा चालू होते, ते डार्क होल वगैरे, ज्याला आपण कृष्णविवर म्हणतो तेच डार्क होल बरं का. आणि जे मिल्की वे वगैरे म्हणतात की आपण, हे सगळे शब्द बरोबर पटतात ना आपल्याला. पण ते क्षीरसागर म्हटल्यावरती कसं तरीच वाटतं. कसे काय असे क्षीरसागर कसा काय असू शकेल ज्यात भगवंत छान पोहोडले. पण ते आहे बरं का, ते आहे. आपली अडचण अशी आहे की आपण ते बुद्धीच्या जोरावरती आहे का बघायला प्रयत्न करतो. हे तर्काच्या जोरावर काही मिळत नाही बरं का. तर भगवंत म्हणतात की जेव्हा मनवंतर संपतं त्यावेळेला प्रलय होतो, आणि ते सगळं विश्व जे आहे, जे निर्माण केलेलं आहे याच्या आधी, ते सगळं मी माझ्यामध्ये सामावून घेतो. हा पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे. बहुतेक मी कालगणना पहिल्यांदाच सांगितली, म्हणजे ह्यांच्याकडे नव्हती सांगितली, गाडगिळे काकांकडे नव्हती सांगितली. काहीतरी नवीन म्हणजे ह्याच्यातलंच बरं का. मला काही नवीन यात आहे तेच, फक्त जिथे कुठे ती संधी मिळेल तिथे सांगायचं, बाकी काय. भगवंत म्हणतात की मायेचा जो प्रभाव आहे तुमच्यावरती, त्याच्यामुळे तुम्हाला भगवंत आणि इतर वस्तू अशा वेगवेगळ्या भासतात. याच्याकरता ती जी उपमा दिली आहे ती चंद्राची दिली. रात्रीच्या अंधारामध्ये आकाशात जे 2 चंद्र दिसतात दृष्टिदोषामुळे, वास्तविक मीच आहे, ते सगळं मीच आहे भगवंत म्हणतात. हा जो आपला देह आहे तो पंचमहाभूतांचा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आपल्या देहामध्ये पृथ्वी नावाचं तत्व अधिक आहे. म्हणून तर या देहामधून जेव्हा चैतन्य निघून जातं तेव्हा आपल्या देहाला पार्थिव असं म्हणतात. आपल्याकडे जे गणपती बसवतात ना, ते पार्थिव गणेश म्हटलं जातं बघा. का? मातीपासून बनवतात ना, पृथ्वी तत्व अधिक आहे म्हणून तो पार्थिव गणेश. म्हणून आपल्या देहात चैतन्य जेव्हा जातं तेव्हा या देहाला पार्थिव असं म्हणायची पद्धत आहे. जे आपण अन्न ग्रहण करतो, पाणी प्राशन करतो, वायू भक्षण करतो, भगवंत म्हणतात ज्या मटेरियल पासून हे तुमचं बनलंय सगळं, तेच तुम्ही बाहेरून आत घेताय. ते ऑलरेडी देअर एक्झिस्ट. मी तुमच्या आतमध्येच आहे, कुठूनही बाहेरून येणारा नाही. आणि ज्यांना हे जाणून घ्यायचं, विश्वास नाही म्हणण्यापेक्षा जाणून घ्यायचं, त्यांनी अन्वय आणि व्यतिरेक या साधनांचा वापर करून हे जाणून घ्या, असा या चतुश्लोकी भागवताचा अर्थ आहे.
काल नारद आले आणि नारदांनी विचारलं व्यासांना, काय दुःख, असा चेहरा का पडलाय? व्यास म्हणाले सांगतो, पण त्याच्यापूर्वी म्हणाले एक पद ऐकूया छान आपण. काय काल मी ठरवलं होतं की नाही बरं का पद म्हणायचं नाही, पण आज त्यांनी बुवा पद म्हणायचं का, म्हणायचं. ती सेवा आहे बरं का, मी कोणी ठरवणारा वगैरे नाहीये, त्यांना जे हवंय ना ते करून घेतात इथे. मध्यंतरात कोणी म्हणणार असेल तर हरकत नाही, फक्त त्याची वेळ आपण 2 पदं म्हणूयात. सुरुवातीला एखादं, उद्या आधी कोणाला म्हणायचं असेल तर त्यांनाही संधी मिळेल, असं काही नाही. तुझ्या
काय मी मूळ गाण्यातली असल्यामुळे मला गायल्याशिवाय राहवत नाही. आणि खरंच इथलं वातावरण इतकं सुंदर आहे, ही शांतता की प्रत्येक ठिकाणच्या वातावरणाप्रमाणे गाणं सुद्धा रंगतं, असं एक माझं प्रामाणिक मत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. व्यास वेदांचे 4 भाग करून झालेले आहेत. एकेका शिष्याला एक एक वेद शिकवून झालेला आहे. आता त्यानं बघायचं म्हणाले पुढे. ऋषी आहेत ना, हे फार प्रामाणिक असतात बरं का, सगळं शिकवतात. असं काही ठेवून नाही, हातचं राखून नाही. त्याला गुरु म्हणत नाहीत बरं का, त्याला गुरु म्हणत नाही. ते व्यवहारात चाललंय की आधी फी भरा, अपेक्षा केल्या की अपेक्षा भंग होणार आहे. लक्षात, भगवंतांनी ती सोय करून ठेवलेली आहे. आणि अपेक्षा भंग झाला की पदरात दुःख पडणार आहे. अपेक्षा भंग झाला आणि माणूस सुखी झाला असं नाही आहे. 17 पुराणं लिहून झालेली आहेत. एवढं होऊन सुद्धा शांतता नाहीये मनाला. का नाहीये शांतता, का नाहीये, काय काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे असं सारखं चाललंय चित्त. आणि एवढ्यामध्ये नारायण 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 कानावरती शब्द पडले. व्यास उभे राहिले, म्हणाले वा, हे योग्य डॉक्टर आहेत म्हणाले. यांना आपण विचारू शकतो. यांच्याकडे काही सेकंड ओपिनियन वगैरे कोणाकडे घ्यायला जायची गरज नाही. पाद्यपूजन वगैरे केलं, बसवलं आसनावरती आणि सांगितलं बरं का काय काय केलंय आपण. हे झालंय, ते झालंय, ते झालंय, हे सगळं विभागणी करून झाली आहे. मला असं वाटतंय म्हणाले, नारदांना सांगतात बरं का, की माझा जन्म ज्याच्या करता होता ते आता सार्थक झालं म्हणाले माझ्याकडून. पण म्हणाले जन्माचं सार्थक झालं असं वाटतं की नाही आपल्याला. पण तसं काही मला वाटत नाही म्हणाले. शांतता नाहीये म्हणाले. काय कारण आहे म्हणाले. ते म्हणाले, नारद म्हणतायत की भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचं तुम्ही वर्णनच केलं नाहीये. व्यास म्हणतात असं कसं, महाभारत लिहिलंय ना म्हणाले. 1,10,000 श्लोक आहेत महाभारताचे. एवढं महाभारत लिहून ठेवलंय ना, त्याच्यात आहे ना सगळं. भगवान श्रीकृष्णांनी काय काय केलं, काय काय केलं, काय काय केलं. आणि त्याच्यात म्हणाले मी दोन्ही वर्णनं केली आहेत. म्हणजे गीता सांगितली जरी भगवंतांनी असली तरी लिहिली व्यासांनीच आहे. म्हणजे त्यांनी ते सगळं त्या ह्याच्यात लिहून काढलंय ना. बरं बघा, गीतेमध्ये एक वैशिष्ट्य आहे. आपण सगळे अभ्यासक आहात, मी सांगणं फार काही नाही. पण श्रीकृष्ण उवाच असं आहे का कुठे? हा नाही ना, सगळीकडे भगवान उवाच. हा, कुठेही कुठलंही काढून बघा, व्यक्ती म्हणून सांगतच नाहीये. व्यक्ती नाही तर मग कोण आहे? भगवान म्हणजे काय? ते निर्गुणाचं वर्णन आहे ते सगळं. निर्गुण परब्रह्म सांगतंय. किंवा
भग, भग या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ज्ञानवान इति भगवान. प्रत्यक्ष जे ज्ञान आहे तेच बोलतंय. म्हणजे एका अर्थानं निर्गुणाचं वर्णन सुद्धा करून झालंय. मग आता काय सांगायचं राहिलं म्हणाले. नारद म्हणतात की हे जे तुम्ही सांगितलंय ना ते बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते, पण याच्यामध्ये छलकपट अधिक आहे. कुणी कोणावरती मात केली हे अधिक आहे. पण मग काय लिहायला पाहिजे? हरीचं वर्णन करायला पाहिजे. कसं वर्णन करायला पाहिजे हरीचं? तर तो हरी कसा आहे हे सांगितलं पाहिजे. मग वर्णन कुणाचं करावं म्हणाले? सगुण चरित्रे परम पवित्रे, सगुण चरित्रे परम पवित्रे, सगुण चरित्रे परम पवित्रे, सगुण चरित्रे. त्या सगुणाचं वर्णन करा म्हणाले. जे परमात्मा तत्व सगुण झालंय आणि त्या सगुणानं मातेला जो आनंद दिलाय. सगुण चरित्रे परम पवित्रे हरीची वर्णाली. सगुण चरित्रे परम पवित्रे हरीची वर्णाली. सज्जन वृंदे मनोभावाने, सज्जन वृंदे मनोभावाने आधी वंदावी. निर्गुण वगैरे ठीक आहे बरं का, पण नमस्कार कोणाला करायचा? मंदिरात जायचं आणि काय बघायचं? श्रीमुख बघायचं. ती काय काना गोड हसतो. संगे अंतररंगे नाम बोलावे. संगे अंतररंगे नाम बोलावे. नाम कुणाबरोबर घ्यायचं हे सांगितलंय बरं का. म्हणजे मी नाम घेतो याला काही फार अर्थ नाही बरं का. ते कुणाबरोबर घेतो याला महत्व आहे. संत संगे अंतरंगी नाम बोलावे. कीर्तन रंगी देवा सन्निध सुखेची डोलावे. कीर्तन संगे देवा सन्निध सुखेची डोलावे. नारद सांगतात बरं काय करायचंय याचा तुम्हाला. कीर्तन करायचंय म्हणजे काय हेच सांगायचंय सगळं. आणि त्यात काय लिहायचं म्हणाले? कीर्तनात काय असलं पाहिजे नारद सांगतात. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरांना कराव्या. काय असलं पाहिजे कीर्तनात? भक्ती, ज्ञान, वैराग्य. सांगायचं नाही बरं काही, आचरणात आणायचं. सांगणारे खूप आहे, आचरणात आणणारे पाहिजे. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरांना कराव्या.
म्हणाले युट्यूब वर जे येतं ना धमाल विनोदी कीर्तन अजिबात ऐकू नका. हा असं नसतं बरं का, विनोदी नसतं तो कीर्तन. ते करतात ना त्याला विनोद म्हणा हवं तर. हा भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. आमचे दासगडू महाराज आहेत बरं का. दासगडू महाराज कीर्तनाला जायचे ना असा भरजरी पोशाख करून जायचे. बेटा बेटा मस्त गळ्यामध्ये भरजरी सगळ्या माळा पोशाख लावले जातात आणि भरजरी पोशाखवर का असे चमकीचे एकदम छान कलरफुल. एकदा चालले होते कीर्तनाला, याच्या संदर्भानं सांगतो बरं का. साईबाबांची गाठपट होती. समोर साईबाबा नमस्कार वगैरे केला. कुठे चाललाय म्हणाले, तरुण कुठे चाललाय. हे म्हणाले कीर्तनाला. हो का, वा छान. काय आज काय विषय घेतलाय. दासगडू महाराज म्हणाले की आज विषय घेतलाय ना तो वैराग्य आहे, वैराग्य. हो तू वैराग्य सांगणार ना रे. मग वैराग्य आचरणात नको आणायला. लक्षात घ्या, आपला जो नमस्कार आहे ना, आपण गुरुजींना नमस्कार करतो ना, तो व्यक्ती म्हणून नाही तर त्यांच्या आचरणाला नमस्कार. फार फार गरजेचं आहे बरं का आचरण शुद्धता. आणि मग त्यांनी विचारलं मग काय करू साईबाबा. काही नाही म्हणाले, हे जे सगळं डेकोरेशन केलेस ना ते काढून टाक म्हणाले. फार अवघडेवर का दासगडू महाराजांची परंपरा. ते त्यांनी तो सगळा छान तो घातला होता ना, फेटा बांधायचे भरजरी, तो काढला. गळ्यातल्या एक 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 माळा काढल्या. वैराग्य सांगायचं ना म्हणाले. मग हे असं भरजरी पोशाखात सांगतात का वैराग्य. पोशाख उतरवला बरं का, कमरेला धोतर आहे फक्त. आता साईबाबांनी काय केलं माहितीये, उपरणं टाकलं फक्त अंगावरती. असं कीर्तन तर म्हणाले आजपासून. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. वैराग्य सांगण्याकरता ते अंगात मुरवलं पाहिजे. नाहीतर मदत करा मदत करा मदत करा असं सांगणारे खूप आहे, करणारे फार कमी आहे. शतेषु जायते शूरः सहस्रेषु पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवती वा नवा. होईल का नाही सांगता येणार नाही मला दाता. इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. घरापासून सुरुवात करायला. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. कशासाठी करायचं हे सगळं, हे महत्वाचं आहे ना. पुढचं हे एवढं सगळं करायचं काय होणार त्यांनी हे सांगितलं पुढे. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. ऐशी कीर्तन मर्यादा हो देवाचे घरची. हे मी नाही सांगत ते म्हणाले.
नारद काय करतायत आयुष्यभर? कीर्तनच करतायत ना. काय पोशाख आहे बघा ना, एक भगवत धोतर, उपर्ण, वीणा, टिपड्या, काही नाही हो, स्वांत सुख आहे सगळं. ऐशी कीर्तन मर्यादा हो देवाचे घरची, अखंड स्मरणे अद्वय भजने वाजवे करताळी, अखंड स्मरणे अद्वय भजने वाजवे करताळी. ही टाळी कशी आहे म्हणाले? अखंड स्मरणे अद्वय भजने. काय करा? वाजवी कर टाळी. म्हणून कीर्तनात आपण जेव्हा नाम घेतो ना तेव्हा टाळी वाजवायची. का टाळी वाजवायची? ही टाळी काय करते माहितीये का? ही टाळी भवभयाचं दुःख टाळी. अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करताळी, एका जनार्दनी मुक्ती होय होयचे तत्काळी, एका जनार्दनी मुक्ती होय होयचे तत्काळी, एका जनार्दनी मुक्ती होय होयचे तत्काळी. असं काहीतरी लिहा जे ऐकल्यानंतर तत्काळ माणूस मुक्त झाला पाहिजे. एवढं सगळं सांगितलंय बरं का. आणि मग म्हणाले, तुम्हाला माझी कथा सांगतो. नेहमी उदाहरण असतं ना, ते आपलं द्यावं, नाहीतर अमका अमका तमका काही त्याचं उदाहरण तुम्ही कशाला देताय? तुम्ही तसं वागून दाखवा ना. म्हणून नारद म्हणतात, बघ तुम्हाला काय सांगतो महर्षी, मी कोण होतो? आता आपण कल्प पाहिला बरं का. तर मागच्या कल्पात स्वतःचं चरित्र सांगितलंय. भागवतामध्ये 2 जण असे, 2 जीव असे की ज्यांना स्वतःचं पूर्व चरित्र, पूर्व आयुष्य माहिती आहे. त्यातले एक आहेत नारद. नारद म्हणतात, मागच्या कल्पामध्ये मी एका अत्यंत गरीब दासीचा मुलगा होता. मी लहान असतानाच माझ्या वडिलांचं निधन झालं आणि त्याच्यामुळे माझ्या आईला एका ब्राह्मणाच्या घरी दासी म्हणून काम करावं लागलं. आमच्या 2 वेळेच्या जेवणाचा प्रश्न होता आणि म्हणून ती त्या घरी काम करत असताना मी तिथे त्यांच्या मुलांबरोबर खेळत असे. आणि एक दिवस काय झालं, चातुर्मासाच्या निमित्तानं तिथे 4 साधू राहायला आले. त्यांचा मुक्काम पडला त्या ब्राह्मणाच्या घरी. आणि मग त्या ब्राह्मणानं मला असं सांगितलं की तुला जर नुसतं खेळायचं असेल तर जेवण मिळणार नाही, यांची सेवा तुला केली पाहिजे, तर तुला 2 वेळेला जेवायला मिळेल. नारद म्हणाले, मला सेवा वगैरे काही कळतच नव्हतं बरं का, पण 2 वेळेचा भुकेचा प्रश्न होता ना, म्हणून मी तयार झालो. आणि काय काय सेवा? काही नाही, त्यांच्या पूजेकरता फुलं आणायची, संध्येकरता सिद्धता करायची, स्नानाचं पाणी काढून ठेवायचं, ते उठतील त्याच्या आधी उठायचं, सगळं आवरून ठेवायचं, त्यांची सगळी तयारी करायची, त्यांच्या सेवेत राहायचं. असं मी करायला लागलो आणि हळूहळू मला त्या सगळ्याची गोडी निर्माण झाली. एकदम निर्माण होत नाही बरं का गोडी, त्याला काही काळ जावा लागतो. आपले जे पूर्व संस्कार असतात ना, ते काही पुसले गेले की मग नवीन संस्कार घट्ट होतात. आणि असं करत असताना दुपारच्या वेळेला हे जे साधू होते, संन्यासी होते, ते काय करायचे, दुपारच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला हरिकथा करायची, भगवंतांचं नामस्मरण करायचे, चिंतन करायचे, त्यांच्या कथा सांगायचे.
आणि मला आता बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा त्या हरिकथेमध्ये अधिक रस वाटायला लागला. आणि मी त्यांची सेवा करतो ना, म्हणून त्यांनी माझं नाव ठेवलं हरिदास. हरीचं मुळात दास्यत्व फार अवघड आहे बरं का. म्हणजे तुम्ही नुसतं रामाचं नाव जरी घेतलं ना तरी हनुमंतांना आनंद होतो. एवढं जबरदस्त दास्य आहे त्यांचं. नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा हनुमंत नाचे म्हणलंय ना. आनंद होतो त्यांना का माझ्या स्वामींचं नाव घेतलंय. आणि म्हणाले मी त्यात रमायला लागलो. आता माझे बाह्य विषय सुटले आणि मी आता त्यात इतका रममाण व्हायला लागलो, इतका रममाण व्हायला लागलो, इतका रममाण व्हायला लागलो. पण अशात एक गडबड झाली. म्हणाले तो चातुर्मास संपला. आपल्याला वाटतं की किती छान चालली कथा, किती छान चालली आहे कथा, किती छान चालली आहे कथा, आणि सप्ताह संपतो एकदम बसकन. आपण इतके रममाण झालेलो असतो त्या सगळ्यामध्ये. नारद म्हणाले अगदी तसंच झालं. तो चातुर्मास संपला आणि ते संन्यासी निघाले पुढच्या प्रवासाला. मी त्यांना खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते म्हणाले नाही आम्ही चातुर्मासाकरता आलो. आणि हरिदासा तुला आमच्या बरोबर येता येणार नाही. का नाही येता येणार? कारण तुझ्यावरती म्हणाले अजून मातृऋण आहे. तुझी आई जिवंत आहे. तेव्हा जोपर्यंत मातृऋण पूर्णपणे तुझं फिटत नाही तोपर्यंत तुला असं जाता येणार. त्यांनी मला नारायण नावाचा उपदेश केला होता, नारद म्हणतात. आणि तेच नाम मी अखंड घेतोय आजही. त्यांनी मला त्या सच्चिद आनंद स्वरूपाची कल्पना दिली बरं का, कसं असतं ते स्वरूप काय आहे. पण मी मात्र अखंड त्या नामस्मरणामध्ये इतका दंग होतो, इतका दंग होतो. एक दिवस ते संन्यासी निघून गेले आणि मी मात्र त्यांच्या विरहानं कातर होतो. आणि योगायोग असा झाला, एक दिवस संध्याकाळी माझी आई गोठ्यामध्ये धार काढत असताना गाईची तिला सर्पदंश झाला आणि ती गतप्राण झाली. नारद म्हणतात एका बाजूला मला आई गेल्याचं दुःख होतं, पण त्याचबरोबर मला असं वाटलं की देवानं माझ्यावर कृपाच केली. कारण आता आईचा जो पाश होता, आईचा जो बंध होता तो सुटला होता. म्हणाले मी आईचं सगळं उत्तर कर्म केलं. 15 दिवस झाले आणि माझे गुरुदेव ज्या दिशेला निघून गेले त्या दिशेला मी चालायला सुरुवात केली. म्हणाले नारद म्हणतात ते कुठे गेले असतील याचा मला काही पत्ता नाही, पण ते ज्या दिशेनं गेले गावाबाहेर त्या दिशेला मी चालायला सुरुवात केली. आणि कित्येक वर्ष मी फक्त चालतोय आणि नामस्मरण करतोय. नदी लागली तर स्नान करावं, एखाद्या जंगलामध्ये वर्षानुवर्ष थांबावं, इथे काही फळं खावी, ध्यान करावं. अशी कित्येक वर्ष लोटली, मला याची कल्पना नाही. आणि एक दिवस ध्यान करत असताना जे ध्यान आतमध्ये चाललं होतं ते अचानक नाहीसं झालं आणि आकाशवाणी झाली. म्हणाले हरिदासा या जन्मात तर काही तुला दर्शन नाही. या कल्पाचा जेव्हा अंत होईल आणि हे विश्व जेव्हा पुन्हा माझ्यामध्ये सामावलं जाईल तेव्हा तुझ्या तपश्चर्येचा परिणाम, तुझ्या नामस्मरणाचा परिणाम, तुझ्या ध्यानाचा परिणाम म्हणून तू माझा पार्षद म्हणून जन्माला येशील. आणि नारद म्हणतात यथाकाल माझा देह पडला, कल्पांती भगवंतांनी हे सगळं आपल्यामध्ये सामावून घेतलं आणि जेव्हा त्यांनी पुढच्या कल्पामध्ये पुन्हा विश्वाची निर्मिती केली तेव्हा मला ब्रह्मदेवांचा पुत्र म्हणून पाठवलं. तुम्हाला सांगतो हा नामस्मरणाचा महिमा आहे महर्षी, हा नामस्मरणाचा महिमा. आणि मला काय दिलं म्हणाले तर मला ही छान वीणा दिली आहे.
त्याच्यावरती मी ते 7 स्वर काढत असतो. हातामध्ये चिपळ्या आहेत आणि अखंड नारायण नारायण नारायण. नारदांचं एक वैशिष्ट्य आहे बरं का, आपल्याला दर्शनाकरता मंदिरात जावं लागतं. नारदांनी नारायण म्हणलं की नारायण समोर हजर होतात. भक्ताकरता काय करत नाहीत भगवंत, असं सगळं सांगितलं आणि म्हणाले तुम्ही आता काय करा, भगवान श्रीकृष्णांचं छान लीला चरित्र लिहून काढा. आणि मग ते लीला चरित्र लिहिण्याकरता नारद निघून गेल्यानंतर व्यासांनी प्रारंभ केला. पण तो प्रारंभ कुठून केला तर तो महाभारताच्या युद्धापासून केलेला आहे. म्हणजे जन्म झाला आणि मोठे झाले असं नाही. फ्लॅशबॅक वर का, त्यांना जसं दिसलं ना तसं ते लिहिलंय त्यांनी. कुठपासून सुरुवात झाली तर महाभारताचं युद्ध झालेलं आहे. अठरा दिवस युद्ध चाललं बरं का. मी मागे म्हणलो होतं 18 हा व्यासांचा फार आवडता आकडा आहे. आणि आमच्या गुगरी काकूंनी मला असं सांगितलंय, व मग या वर्षी 18 भागवत तरी व्हायला पाहिजे. आणि कमीत कमी आहे बरं का त्यांचं, कमीत कमी 18 तरी व्हायलाच पाहिजे. त्यातल्या 5 ची योजना झालेली आहे. परत बाकीच्या तारखा शिल्लक आहे. माझा नंबर त्या कागदावरती छापलाय. मी काय घेतो भागवता करता हा सगळ्यांना प्रश्न आहे बरं का. मी जे गाडगे काकांना सांगितलं, जे आमच्या कुठे काकांना सांगितलं, तेच तुम्हाला सगळ्यांना जाहीर सांगतो. काहीही दिलं नाही तरी चालेल. पुण्यात राहतो, पुण्यात असेल तर मी चहा सुद्धा घरनं पिऊन येईन. माझी काही अपेक्षा नाही बरं का. मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणाने सांगतो. कुणी काही द्यावं म्हणून हे चाललंच नाही. हे सगळं परमार्थ जो आहे ना तो स्वतःची प्रगती करण्याकरता आहे. परमार्थानं दुसऱ्याचं भलं जे करतात ना त्यांना संत म्हणतात बरं का. आपण सामान्य आहोत. आपली प्रगती झाली पाहिजे. एक पाऊल तर नारदांनी आधीच्या कल्पात केलेली साधना त्यांना पुढे आली आहे ना उपयोगी. ह्या कल्पात ते आपलं काहीतरी तरी झालं पाहिजे ना. वृंदावनामध्ये अयोध्येमध्ये आपण असलं पाहिजे ना. त्या दरबारात आपण उभं राहिलं पाहिजे की नाही. काहीतरी भाला घेऊन म्हणा, रामचंद्र बसलेत आणि आपण चावऱ्या ढाळतोय. काहीतरी तर सुख मिळालं पाहिजे आयुष्यात. नाहीतर काय सगळं चाललंच आहे की पोळी भाजी वरण भात खातोच आहे की आपण. त्याला प्रगती नाही होणार आहे. त्यांनी फक्त देह पोचला जातो, पिंड पोचण्याकरता आहे. आणि शेवटचा दिवस झाला युद्धाचा. त्याच्या आधी युद्ध सुरू होण्याआधी एक गोष्ट घडली आहे. ती म्हणजे युद्ध होऊ नये ह्याच्याकरता भगवंतांनी प्रयत्न केले. कृष्ण शिष्टाई ज्याला म्हणतो. भगवंतांनी बराच प्रयत्न केला बरं का. भगवंत फार मोठे राजकारणी आहेत. त्यांना माहिती होतं बरं का युद्ध होणार आहे. युद्धात कोण जिंकून येणार आहे हेही माहिती होतं. पण काय करावं लागतं ना, प्रतिस्पर्ध्याला काहीतरी दाखवावं लागतं ना. आणि ते सगळं झालं बरं का. ती कृष्णशिष्टाई फसली. दुर्योधनाची राजसभा विसर्जित झाली आणि दुर्योधन श्रीकृष्णांना म्हणाला की हे सगळं ठीक आहे, आपण जे दरबारात बोललो वागलो एकमेकांची, तो राजकारणाचा भाग आहे म्हणाले.
ते सगळं जाऊ दे, एक करा, आज माझ्याकडे भोजनाला या. भोजनाला भगवंत असे कुणाकडेही जात नाही तो भोजनाला. कारण असं आहे, आपण जे अन्न सेवन करतो ना, तर त्या अन्नावरती जे संस्कार झालेले असतात तशी आपली बुद्धी बनते. आणि कोण आहे बरोबर? उद्धवजी बरोबर आहे. तर भगवंतांनी उद्धवांना का बरोबर ठेवलं असेल? म्हणजे त्या उद्धव नावाला तरी जागावं की नाही? उद्धव नावाला तरी जागावं. भगवंत म्हणतात, उद्धवा कुठे जाऊयात रे? दुर्योधनाने बोलवलंय. उद्धवाने विचारलं, जायचं का दुर्योधनाकडे? भगवंत म्हणतात, नाही रे, त्याच्याकडे नको जायला. मग कुणाकडे जाऊयात? चलो विदुर घर जागे उधोजी. चलो विदुर घर जागे उधोजी. चलो विदुर घर जागे उधोजी. चलो विदुर घर जागे. दुर्योधनाकडे काय म्हणाले? काय नाही त्याच्याकडे? काजू बदाम सगळा सुकामेवा भरलेला आहे म्हणाले, पण नको म्हणाले. दुर्योधन का मेवा त्यागे. दुर्योधन का मेवा त्यागे. विदुर के कणिया पावे उधोजी. चलो विदुर घर जाए उधोजी. चलो विदुर घर जाए. उद्धवा, काही प्रकाश पडतोय का? काही प्रकाश पडतोय? लाईट चालू केली की पडेल म्हणाले प्रकाश. लावा. मला त्यांना सांगायचंय पण त्यांचं लक्षच नाही. लावा लाईट. चलो विदुर घर जाए उधोजी. चलो विदुर घर जाए. मागच्या अवतारात तुला सांगतो काय काय छान वाटलं तो. शबरी के बेर. शबरीचे शबरीने दिलेला ते छान म्हणाले सगळ्यांपेक्षा. शबरी के बेर सुदामाजी के चावल. शबरी के बेर सुदामाजी के चावल. नित नित भोग लगाए भोजी. चलो विदुर घर जाए भोजी. चलो विदुर घर जाए. भगवंत म्हणतात, अरे एवढे छान महाल आहेत, पण त्या महालात काय होतं म्हणाले दुर्योधनाच्या? माझ्याबद्दल चिंतन होत नाही बरं का, विषयांबद्दल चिंतन आहे, म्हणून तिथे नको. मग कुठे जातात भगवंत? जिथे विषय चिंतन आहे तिथे नाही बरं का. जहा काम वहा राम नाही. बड़े बड़े मंदिर कौन काम के. बड़े बड़े मंदिर कौन काम के. भाव अगर नहीं पावे उधोजी. चलो विदुर घर जाए उधोजी. चलो विदुर
दूर घर जाए रोगी, चलोगी दूर घर जाए दूर घर जाए दूर घर जाए। विदुराकडच्या कण्या खाल्ल्या बरं का. विदुरजी नव्हते त्यावेळेला. त्यांच्या पत्नीनं काय केलं, भगवंतांसमोर केळी आणून ठेवली बरं का. घ्या म्हणाली. भगवंत म्हणाली तुम्ही बरवा ना, तुम्ही द्या. तिनं काय केलं की भक्ती हो भगवंतांकडे. काय भाग्य म्हणाली आपलं आज. एक केळ सोडलं, केळ बाजूला टाकलंय आणि साल दिलंय बरं का भगवंतांना. साल घेतले हो भगवंतांनी. ऐसे कृपावंत कोण माझे विठाई वाचून. महाराज म्हणाले काय केलं नाही त्यांनी भक्तांकरता. तुमच्या सगळ्यांकरता छान आज दुधाची सोय केली बरं का. तेवढी फक्त आपण एक 5 मिनिटाची विश्रांती घेऊ आणि पुढच्या हे करता जाऊ. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय.